आम्ही निघतोय एका शूटला, अर्धा तास तरी लागेल तिथे पोहोचायला लोकेशनला. आम्ही ॲक्च्युली आधीच निघणार होतो, पण त्यांना जेव्हा फोन केला की तुमचं लोकेशन शेअर करा, तेव्हा त्यांनी सांगितलं की तुमच्यासाठी जेवण तयार आहे. म्हणजे एकदम अनएक्सपेक्टेड होतं. आम्ही म्हटलं जेवण नाही, आम्ही येऊन शूट करतो फक्त, बट त्यांचा आग्रह होता त्याच्यामुळे मग आता आपण तिकडे जेवायला पण चाललो आहे. मी आणि माझ्यासोबत आहे निमेश, जो की आपला व्हिडिओग्राफर आहे. तर बाकी सगळं तर आपण घेतलेलं आहे, माईक, कॅमेरा अँड एव्हरीथिंग. त्यांचं दुकान आहे कार्पेंट्रीचं, म्हणजे ते सोफा सेट वगैरे बनवतात. आलोय मंडळी इथे आपण, आणि ॲक्च्युली बराच वेळ झाला येऊन. आल्या आल्या आम्हाला उत्तम जेवायला मिळालं. थँक्यू वहिनी. तुमचं नाव काय? राम पाटील. तिकडे बघून बघायला लाजू नका बोला. मी तिथे येते. या आहेत पायल बहिणी. त्या आपले व्हिडिओ केव्हापासून बघताय? जेव्हापासून माझं सगळ्यात पहिलं चॅनल होतं ना, मी समृद्धी, जे आता मी जास्त चालवत नाही, त्याचे काहीतरी 300-350 सबस्क्रायबर्स होते, तेव्हापासून त्या फॉलो करतायत. तेव्हापासून हे जेव्हा मी पहिल्यांदा फोनवर ऐकलं, मला एवढं भारी वाटलं. आणि ते अलिबागचे श्री सद्गुरू कृपा एंटरप्राइजेस म्हणून त्यांचं इथे हा कारखाना आहे, घर आहे राहतं, आणि इथे वास्तव्याला त्यांनी एक कारखाना केलेला आहे जो आहे सोफा सेटचा. तर उत्तम क्वालिटीचे सोफा सेट आणि आणखी बऱ्याच गोष्टी इथे बनतात. आम्ही आता प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितल्या आणि एक नंबर क्वालिटी आहे. प्रत्येक गोष्ट कशी काय काम करते आम्ही बघितली, आणि बारीक बारीक पॉईंट जे दादांनी सांगितले ना, ते खरंच तुम्हाला जर उत्तम ग्रेट सोफा हवा असेल जो वर्षानुवर्ष टिकेल, तर तुम्ही यांना नक्की संपर्क साधा. समोर स्क्रीनवर नंबर दिसतोय. आणि तुम्ही आम्हाला एवढं छान जेवण घातलं त्याच्यामुळे पण थँक्यू. फक्त जेवण नाही, आईस्क्रीम, थंड पाणी, सगळ्याची सोय केली. थँक्यू सो मच. आणि त्यांचा संपूर्ण परिवार आहे ना, तो पण खूप सपोर्टिव्ह आहे. सगळ्या आपल्याला इथे भेटायला आले. बच्ची कंपनी हॅलो करा. त्या आई आहेत, त्या बहिणी आहेत. तुम्ही आपली व्हिडिओ बघता, तुम्हाला कसे वाटतात? आवडतं? बरं करते का मी? थँक्यू. आता तुम्हाला मी सांगितलेलं आहे, दादांच्या फोनवर जो फोन केला होता तो माझा वैयक्तिक नंबर आहे. जेव्हा कधी तिकडे याड स्टुडिओला नक्की. दुःखात पण की तुम्ही हसत राहा. चल ग, तुला यातली कुठली दीदी नाही आवडत? यातली कुठली दीदी भांडते तुझ्याशी? ती दीदी, तिला घेऊन जाऊ मी? चालेल? हो ना, तेच तर. आता बरं शाळा पण हे राम दादा आहेत, हे सतीश दादा आहेत, आणि हे त्यांचे वर्कर्स आहेत, एम्प्लॉय. अच्छा मामा, असं सोबत म्हणजे आता सपोर्ट म्हणून मला 21 वर्षापासून मला सपोर्ट. अरे वा. अच्छा, म्हणजे हे पण गुजरातला होते? गुजरातला होते. अच्छा. ह्यांच्या हाताखाली कमीत कमी 15 ते 20 कार्पेंटर नवीन तयार झाले. ओ, शिकवले. अरे वा. एक्सपिरियन्स आहे. अच्छा. आणि यांचा सुद्धा तसाच. अच्छा. आणि आज आपल्याकडचे मराठी पोरं म्हणून ह्या लाईन मध्ये बरोबर आहे. 70-80 पोरं शिकले. अरे वा वा, ग्रेट ग्रेट ग्रेट. ते गोदरेजचं एकदा सांगा की तुम्ही एवढी वर्ष तिकडे होतात गुजरातला, आणि त्या मॅडम माझा भाऊ श्याम आणि माझं नाव राम, आम्ही दोघे जुलीच आहोत. हा, हे दोघे दादा जुळीचे आहेत, राम आणि श्याम. यांचे मोठे भाऊ गुजरातला असतात. हे पण दादा गुजरातला होते, मला वाटतं 21 वर्ष तिकडे होते. आता आपले काम तिकडे गुजरात चालू आहे. आपण गोदरेज साठी काम करतो. आज एक लेबर कॉन्ट्रॅक्ट म्हणून. अच्छा. आपल्याकडे कमीत कमी तिथे 55 ते 60 पोरं आहेत आपल्याकडे. एका दिवसाला 80 ते 90 सोफे बनवतात. अरे वा. ओके. आणि ते सोफे भिवंडीला येतात. आणि सर्व ते मटेरियल फक्त गोदरेज पुरवठा करतो. बाकी आपण बनवून द्यायचं काम आपण करतो. ओके, नाईस. मग आपलं काहीतरी नवीन व्हायसाठी आपण हे स्वतःच चालू केलं. ओके. जे अलिबागकर असतील ना, एकदा यांचा ॲड्रेस नक्की नोट डाऊन करा. समोर स्क्रीनवर तुम्हाला ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर दिसतोय. आपल्या अलिबागचे दादा आहेत. अलिबागमध्ये आता एवढी भरभराट होती आहे, एवढे कॉटेजेस आणि रिसॉर्ट बनत आहेत. मला माहिती आहे तुम्ही घरं पण छान छान बांधताय. तर उत्तम क्वालिटीचे मॅट्रेसेस पासून सोफा सेटच्या गाद्या, अशा भरपूर प्रकार इथे बनतात आपल्या अलिबागमध्ये. आणि एवढे गुजरातपासूनचं नावलौकिक आहे. तर सगळ्यांनी एकदा दादांना नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि तुमच्या ज्या गाद्या आहेत, तुमचे सोफा सेट आहेत, ते इथून बनवून घ्या. डिझाईन तुम्ही बघितलेत, 101 एक नंबर क्वालिटीची डिझाईन आहे. तुम्हाला कस्टमाइज तुमच्या साईजनुसार आणि डिझाईन नुसार सुद्धा बनवून मिळेल. आणि जर क्वालिटीचं तुम्ही बोलाल ना, तर क्वालिटी पण A1 इथे मिळते. मगासपासून आम्ही जे पॉईंट्स ऐकले, माझा नेक्स्ट जो सोफा सेट असेल तो इथलाच असेल. तुम्हाला जे म्हणजे आमचं फ्रेम झाल्यानंतर तुम्हाला आम्ही व्हॉट्सअपवर म्हणजे कस्टमरला फोटो पाठवतो. ओके. त्याच्यानंतर फॉर्म काय लावलाय ते पण आम्ही म्हणजे असं फसवायला म्हणजे कपडा लावला कसं तरी दिल्यानंतर म्हणजे ते अपडेट्स पण असतात तुमचे. बोलला आम्हाला बघायचं आहे, फ्रेम बघायचे, तर आम्ही त्यांना इथे बोलवतो आणि त्यांना दाखवतो. ओके. व्हॉट्सअपवर फोटो पाठवतो त्यांना. आणि जर डिझाईन म्हणजे एखादं मेजरमेंट घ्यायचं आहे, तर तुम्ही त्या साईटवर जाऊन प्रत्यक्ष मेजरमेंट घेऊन येऊ. ओके. अलिबागकर आणि अलिबागच्या आसपास नक्की दादांना ऑर्डर द्या. गुजरात पासून येतात म्हणजे तुम्ही विचार करू शकता की किती क्वालिटीचं काम असेल. तर तुम्ही कुठल्याही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असा, दादांना नक्की फोन करा. तुमच्या घरपर्यंत डिलिव्हरी ते करू शकतात, करतील. फक्त एकदा कॉलवर त्यांच्याशी कनेक्ट करा.
तुमचं नाव काय ताई म्हणालात? वैशाली. तुम्ही कुठल्या माहेर? चिंचोटी अच्छा. अलिबागला असतो. हां हां हां. अलिबागला कुठे? हां, मग आमचं पण फ्लॅट आहे तिथे. मग आम्ही राहत नाही, आम्ही गावात राहतो, पण गणपती मंदिराच्या बाजूचं आहे ना, आता ह्याच्यातच आहे. हां हां, अंका दादाच्या. हां, मग तिथे कुठे? आम्ही मंदिराच्या साईडला बिल्डिंग. हां, मग तिथे शेजारी म्हणजे आपण. आम्ही बघितलं तुम्हाला. हो काय? नाही पण नको, ते बोलतात सांग, मी बोलतो सांग. हो, याने साडी बिडी कशाला? हा आपला महाराष्ट्र, हे आमचं अलिबाग. थँक्यू. या पुढे. नाही तुम्ही मोठ्या तिकडे या ना. नाही नाचू. घरी जाता जाता एकदा स्टुडिओला थांबते मी. ही पाण्याची टाकी आपण जी बनवतोय ना, त्याला आतून प्लॅस्टर झालेलं आहे. काम चालू आहे. आजूबाजूचं मला वाटतं हे भरलं जाईल आता. हे चौकोन तो भरला जाईल. आतमध्ये वायरिंगचं काम चालू आहे. लॅम्प केबल टाकायला सांगितलेलं ना लास्ट टाइम. कुठे कसं काय बघतायत दाखवते तुम्हाला. इलेक्ट्रिसिटी बोर्ड्स चॉईस सगळी माझ्या नवऱ्याची आहे, कारण मी काय गेले नव्हते चूज करायला. ऐसा आहे. फॅन तिकडच्या खोलीत बसलाय, मला दाखवते आणि मी निघते. नाही बघा, इकडे पण बसलाय. हॉलमध्ये 2 फॅन आहेत ना. हे प्रोफाईल लाईट आणायला पाहिजे, आणि हे दादा आहे तिथे, तेव्हाच त्यांच्याकडनं ते करून घेतलं पाहिजे. त्यांना विचारतात अजून किती दिवस दादा काम चालू? 2 दिवसात होईल. काय आहे तिथे आहे ना, मध्ये फॅन पहिले आपण लावणार होतो समोर, पण आता तिथे प्रोफाईल लाईट लावायची आहे. ते असते ना टेबलच्या वरती अशी असते आडवी, तशी लावायची आहे. पण मग आता मला कळत नाही, हा आपण एकच काढलाय ना, मग ह्याच्यावरती प्रोफाईल लाईट अशी लावताय. क्या बोला है भैया? यहाँ से उठा के यहाँ पे डालना है माल. त्यांनी एवढी पाण्यापिण्याची सोय केली, आईस्क्रीमची सोय केली, तरी आता मला असं झालंय का पाणी प्यायला पाहिजे, प्यास पडल्यासारखी वाटते. जे छोटे मोठे व्यावसायिक आहेत ते त्यांचा प्रॉडक्ट आम्हाला पाठवू शकतात, आणि मग आम्ही त्याची मार्केटिंग करणार आहोत. याच्याविषयीचा डिटेल व्हिडिओ ऑलरेडी पोस्ट झाला. तुमच्या सगळ्याकडे नम्र विनंती आहे की जर तुम्ही व्यावसायिक आहात, छोटे मोठे, आणि तुम्हाला तुमचं प्रॉडक्ट आमच्या सोशल मीडियावर प्रमोट करून घ्यायचं आहे अगदी कमी दरामध्ये, एवढ्या व्ह्यूज असूनही आम्ही अगदी कमी दरामध्ये करतोय तुमचं प्रमोशन. तुम्ही नक्की जर व्यावसायिक असाल तर एकदा तो व्हिडिओ बघा. जर तुम्हाला त्याच्यात काही तथ्य वाटलं, पॉईंट वाटलं, तुमच्या फायद्याची काही गोष्ट वाटली, तर तुम्ही तुमचं प्रॉडक्ट आम्हाला पाठवू शकता. जसं की हे बघा, हा जस्ट आत्ता एक प्रॉडक्ट आम्हाला रिसीव्ह झालेला आहे. लाईट नाही गेले बाबू, लाईट इकडे काय हवंय, लाईट नाही ना. तर तुमचं प्रॉडक्ट आम्हाला रिसीव्ह झाल्यानंतर आम्ही तुम्हाला विचारणार माहिती त्या प्रॉडक्टविषयी, जी तुम्हाला सगळ्यांपर्यंत पोहोचवायची आहे. ती माहिती तुम्ही आम्हाला दिल्यानंतर आम्ही त्याच्यापासून एक छान मजकूर तयार करणार, स्क्रिप्ट तयार करणार. ती स्क्रिप्ट तुमच्याकडनं अप्रूव्ह करून घेणार, जेणेकरून एखादा पॉईंट त्या स्क्रिप्टमध्ये कमी असेल तर तुम्ही तो आम्हाला सांगा, आम्ही स्क्रिप्टमध्ये ॲड करू. किंवा एखादा पॉईंट जास्त आहे आणि कमी करायचं आहे तर ते पण तुम्ही सांगू शकता. ते सगळे चेंजेस अप्रूव्ह झाल्यानंतर आम्ही व्हिडिओ बनवणार प्रॉपर. आता त्या प्रॉडक्टमध्ये जे काही आहे, तुमची ज्वेलरी असेल तर आमच्या मॉडेलने ती परिधान केलेली असेल, साडी असेल तर साडी नेसून दाखवलेली असेल. आता हा जर फूड प्रॉडक्ट असेल तर तो कसा आमच्या पर्यंत रिसीव्ह झाला आहे ते आम्ही दाखवणार. एखादा मसाला तुम्ही पाठवला असेल जो तुम्ही विकता घरी बनवून, तर हे बघा इथे आपला सेटअप आहे सगळा, त्याच्यामध्ये शूटिंग होणार, मसाला त्याच्यामध्ये शिजताना दाखवणार, आणि सगळं आमची मॉडेल आहे एकदम व्यवस्थित सुंदररित्या तो व्हिडिओ तयार होणार. त्याच्या बॅकग्राऊंडला जी स्क्रिप्ट असेल, जो व्हॉइस ओव्हर असेल, तो आवाज माझाच असेल. तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स त्या व्हिडिओमध्ये आम्ही दाखवलेले असतील. जे सोशल मीडिया अकाउंट्स, त्याचे हँडल्स, तुमची वेबसाईट असेल तर जे काही तुम्हाला कस्टमरपर्यंत पोहोचवायचं आहे, किंवा तुम्ही पाठवताना आम्हाला एकच प्रॉडक्ट पाठवलात पण तुम्ही अजून 10 प्रॉडक्ट्स विकता, तर त्याचे पण तुम्ही आम्हाला फोटो पाठवू शकता. ते पण आम्ही सगळ्यांना सांगणार की तुमच्याकडे हे सुद्धा प्रॉडक्ट्स मिळतात. अगदी डिटेलमध्ये भरपूर सांगता येणार नाही, पण किमान आम्ही फोटो तरी शेअर करू शकतो की हे असे वेगळे वेगळे व्हरायटी पण तुमच्याकडे मिळते. कुठलाही कॅटेगरी असो तुमचं, तुम्ही काहीही विकत असाल, काहीही, आपल्याकडे ती अट नाही आहे. ठीक आहे, तर आम्ही प्रत्येक गोष्टीचं प्रमोशन करतो खूप कमी दरामध्ये. फक्त 3000 रुपयांपासून सुरुवात आहे, फक्त 3000 रुपयांपासून सुरुवात. आणि सुरुवात शब्द वापरला आहे मी तर असं समजू नका की 3000त कायच भेटणार आहे, बरंच काय काय मिळतं.
आत्ता आपला पहिला व्हिडिओ जो आपण ही सर्व्हिस चालू केली आहे, तसं पहिला व्हिडिओ लाईव्ह केलेला आहे, जो की एक कोचिंग क्लासेस आहेत त्यांचे मनी रेकी रिलेटेड. तर त्यांनी आपल्याला फक्त 3,000 पे केले, पण 3,000 जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला तर त्यांना बरंच काय काय मिळालेलं आहे. ऑलरेडी एक दिवसामध्ये त्यांना 36,000 व्ह्यू गेलेले आहेत. त्यांनी देताना 3,000 दिले, पण 36,000 लोकांनी तो व्हिडिओ बघितला आहे. 36,000पैकी त्यातले काही जरी त्यांना कस्टमर्स मिळालेले असले, त्यांचे 3,000 केव्हाच वसूल झालेले आहेत. आणि त्या 3,000मध्ये फक्त आम्ही एवढे व्ह्यूज नाही दिलेले त्यांना, त्या 3,000मध्ये आम्ही त्यांची उत्कृष्ट एक ॲक्ट करून सांगितलेलं आहे, त्यांचे लोकांपर्यंत पोहोचवलेले आहे त्यांचं प्रॉडक्ट. नाही तर लोकांना माहिती नव्हतं की असे कोणीतरी क्लासेस घेतात, पण 3,000 त्यांनी प्रमोशन करून घेतलं, म्हणून खूप लोकांपर्यंत त्या पोहोचल्या की असे क्लासेस त्या घेतात. तर ज्यांना कोणाला इंटरेस्टेड आहे त्यांनी त्यांना आत्तापर्यंत कॉलही केला असेल. एवढ्या कमी दरामध्ये आम्ही करतोय. 3,000पासून फक्त सुरुवात आहे. तुम्ही आम्हाला हा जो समोर नंबर दिसतो त्याच्यावर कॉन्टॅक्टही करू शकता, अजून काही तुम्हाला माहिती हवी असेल तर. अतिशय रिजनेबल रेट्समध्ये आपण छोट्या व्यावसायिकांसाठी खास करून हा बिझनेस सुरू केलेला आहे, जिथे शूट चालू आहे.